कला हवी आणि स्वराज्य निर्माण करायचे असेल ना तर शिवबासारखं कालीज हवं. दोन्ही दोन्ही संघाने थोडस फास्ट घ्यायचं आहे. गारल या संघाविरुद्ध हरवली आणि तलेगाव वाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय खरबाची वाडी संघ. बरेचसे सामने खेळवायचे आहेत आपल्याला संध्याकाळपर्यंत. चौसष्ट या धावा बनवायच्यात खरबाच्या वाडी या संघाला. गारल संघ दोन्ही संघाने फास्ट घ्यायचं आहे. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. निखिल गारल संघाकडून सलामीसाठी आलेली जोडी. निखिल आणि अमोल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक हदलण्यासाठी येतोय खरबाच्या वाडी या संघाकडून निखिल. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. हानामारीचं षटक असणार आहे. तेवढीच हानामारी करावी लागेल गारलच्या या फलंदाजांना. लक्ष खूप मोठं आहे. 64 या धावांचं लक्ष कमवायचं असेल ना मित्रांनो. फटका चांगला होता. फटका हवेत आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. प्रोटेक्शन खाली येऊन झेल टिपतोय. खेळ संपतोय निखिलचा. निखिल बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे.
थँक्यू सो मच. आपण सन्माननीय कृष्णाजी राले साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या आसन सोवा. टीम तलेगाववाडी क्रिकेट संघ यांच्या वतीने आपला हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं आपण सर्व प्रेक्षक वर्गांच्या आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा टीम तलेगाववाडी यांच्या वतीने आपला हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. धावांचा विचार केला तर बराचसा धावा इथे बनवल्या गेल्या. त्या धावांचा आता पाठलाग करायचा आहे. पाठलाग करण्यासाठी हे दोन बॅटर. पुढचा बॉल टप्प्याचा हा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल आणि पहिलं षटक वरती होतं आपल्याला पाहायला मिळतंय. सरावीला निखिल हा आपल्याला बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग आता संपूर्ण जबाबदारी अंमल तासभरने अजित दादा यांच्यावरती येऊन थांबले. षटकातील पुढचा बॉल फिंगर रोल केले होते. काहीतरी कोलो टप्प्याचा हा बॉल हाताळायचा प्रयत्न केला होता, परंतु थोडस वाईट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. आणखीन एक धाव ही आपल्याला स्कोर कार्डवरती जोडली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम करवाचवाडी या संघाने बनवल्या त्या म्हणजे 64 धावा. 63 बनवल्या. 64चा पाठलाग करायचा आणि आता कुठेतरी टीम गारज संघ आता आपल्याला इथे स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आता धावांचा डोंगर उभा केलाय ना, त्याला आता त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे टीम गारज संघाला, परंतु अजून अद्यापर्यंत मोठी फटकेबाजी मैदानामध्ये येताना पाहायला मिळत नाहीये. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण 2 पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा तितक्यासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. फक्त 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 2. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला बॅटला स्विंग केलं, बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. या शेवटच्या बॉलवरती यार बॉल सीमा बार धावा म्हणजे 4 चौकार. पहिल्या षटकाखेरीज टीमची धावसंख्या आपण स्कोरवरती पाहायला मिळाली ती म्हणजे 6. 64चा पाठलाग करायचा होता आणि 6 धावा धाबावरती म्हणजे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल म्हणजे बनवायचे आहेत त्या म्हणजे 58 धावा. एकूण तिच्या सरासरीने धावा बनवायच्या. पहिला बॉल यावेळेला वेगवान पद्धतीचा बॉल. बॅट्समॅन आउट. क्लीन बॉल. आजी दादा बॅक टू दी डगआउट. त्याचबरोबर आपल्या या असोसिएशन मधील एक मोठा खेळाडू मोठे नाव अमोल बारवळे इथे उपस्थित आहे. त्यांना विनंती असणार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला यथोचित सन्मान टीम तलेगाववाडी संघाच्या वतीने केले जाईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. गुड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि त्यावेळेला पुढे आले होते तेव्हा आक्रमण करायचं होतं, परंतु डॉट बॉल आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आपल्याला टीम करवाचवाडी या संघाचं पाहायला मिळतंय.
फिंगर रोल केले होते, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो आणि आणखीन एक अतिरिक्त धाव ही आता स्कोर कडे होते आपली जोडताना पाहायला मिळेल. अजूनही बराचसा मोठा धावा बनवावा लागणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती बॉलला सीमारेषा बाहेर इथे पाठवावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल, ही बॉल आपल्याला वाईट स्वरूपाचा पाहायला मिळतो. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल. चौसष्टचा पाठलाग करायचा असताना तितकीच चांगली सुरुवात झाली नाहीये टीम गाला संघाची, परंतु अजूनही संधी आहे. प्रत्येक बॉलवरती आता चौकार षटकार मारावा लागणार आहे. व्हाईट बॉलची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि सलग तिसरा वाईट आपल्याला येताना पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या वाईटने आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 9 या आकड्यावरती 9 धावा दाबावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पहिला 2 बॉलचा खेळ चांगल्या पद्धतीने झाला होता, त्यानंतर विचार केला तर 3 बॉल हे वाईट स्वरूपाचे मैदानामध्ये पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने फक्त पटियार सर्कलमध्ये खेळाडू असतो, त्याला बीट करायचं होतं. त्याच्या डोक्यावरून बॉल गेला, बॉलने सीमारेषा काढली आणि अखेरकार या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा. त्याचबरोबर टीम तलेगाववाडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आपण लाईनमॅनचा ताबा घ्यायचा. या आयोजकांची सूचना आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करत आहोत. षटकाचा बॉल वेगवान चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर अधिक उसळ धारण केली आणि डॉट बॉल मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. एक चांगला धाटणीचा बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला आणि टप्प्यावरती पडल्यानंतर थोडस राईस झाला आणि सरळ बॉल यष्टिकच्या हातामध्ये 20 भाग येताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस होता, यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. साई तिकडे आपल्याला वेगाने येताना पाहायला मिळतील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फेकी पाहायला मिळते आणि याही बॉलवरती फक्त आणि फक्त आता सिंगल अर्जित केली झाली. या मॅच मध्ये आता जास्त काही औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 7 बॉल 50 धावसंख्येची गरज. 7 बॉल 50. याही वेळेला आक्रमण होत आहे, परंतु यावेळेला विराज आले होते. विराजने कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हा धक्का क्रमांक 3 मैदान सोडून जाताना पाहायला मिळेल. टीम बॅटिंग करत असताना गारल या संघाला विकेटचं पतन. सहा बॉल मध्ये 50 ची गरज आहे. त्यातील पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातामध्ये 20 घेताना पाहायला मिळाला आणि सातत्याने या इनिंगचा विचार केला नंतर बरेचसे डॉट बॉल आणि त्याचबरोबर 3 विकेट आपल्याला येताना पाहायला मिळेल. त्या कारणाने टीमची धावसंख्या ती थांबली आहे. 5 बॉल मध्ये 50 ची गरज. अक्षरशः डॉमिनेट केले टीम करवाचीवाडी या संघाने. यावेळेला लोअर फुल टॉस, यावेळेला लॉफ्ट केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, परंतु या बॉलवरती सीमारेषा गाठली आहे. बॉल 1 बाउन्स सीमा पार चौकार. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु याच्यानंतर मॅच देखील चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला
टीम करवली असणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम तलेगाववाडी. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक विकेट सुद्धा येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 बाद. डिसे शेवटच्या 3 बॉलचा खेळ आता बाकी असणाऱ्या औपचारिकता फक्त मॅच मध्ये आपण पाहतोय. टीम गारेल संघासाठी याही वेळेला अलंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी, परंतु आज पाहायला गेलं तर टीम तलेगाववाडी या संघाचं आपल्याला आयोजन पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळते. त्याचबरोबर हे स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूला ऑरेंज आणि त्याचबरोबर व्हाईट पट्टी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन आपल्याला टीम तलेगाववाडी या संघाचं पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण खूप सारे कौतुक करूया. त्या दरम्यानच्या काळामध्ये एक विकेट जरूर आली आणि आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल खेळूयात आणि त्यानंतर लगेचच सज्ज व्हायचं टीम तलेगाववाडी आणि टीम करवली. त्याच्यानंतर आपली मॅच असणारा टीम करबाजीवाडी हा टॉप 4 मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतो. करबाजीवाडी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि टीम गारल या संघाला देखील आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच आपण वळणार आहोत पुढच्या मॅच कडे.